ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे, वय वर्ष 37, रविवार दिनांक 9/7/2023 रोजी सकाळी 9:30 वाजता मुक्काम पोस्ट शेटफळ, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथून राहत्या घरातून निघून गेले आहेत. 2 वर्ष झाले ही व्यक्ती बेपत्ता आहे. वरील व्यक्ती कोठे आढळल्यास खालील नंबरवर संपर्क करा. ही सर्व माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे यांचे नातेवाईक, आई वडील, बहीण, मुलगी, चुलत भाऊ, मेवणा यांनी सांगितले. नमस्कार, शिवाभाऊ पासलकर. आज प्रेस घ्यायचं कारण ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे, राहणार शेटफळ, सोलापूर, मोहोळ, करमाळा, 2 वर्ष झाले ते घरातून निघून गेलेले आहेत. आणि मागच्या वेळेस असंच एक मिसिंग केस होती. एक रक्षाबंधन होतं आणि बहिणीला भाऊ मिळावा. आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून त्या दादाला विनंती करेल, पब्लिकला विनंती करेल की त्या दादा जर कुठं असा व्हिडिओ पाहत असेल किंवा पब्लिकने, आज 4 दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे, एक बहिणीला भाऊ मिळावा ह्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या प्रेस घेत आहे. आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी एक सहकार्य करावे की कुठं एखादी व्यक्ती महाराष्ट्रात घरातून निघून राहिलेली असेल किंवा ही व्यक्ती घरातून खऱ्या अर्थानं मिसिंग झालेली आहे, रागून आलेली आहे, ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी असतेच आणि ही व्यक्ती महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी आहे. तर ह्या व्यक्तीसाठी, म्हणजे ह्या ज्ञानेश्वरसाठी मी आवाहन करतो की जिथं ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरने हे आमची मुलाखत पाहिली किंवा ज्ञानेश्वरच्या कुठं असेल तर कमीत कमी एक त्या ताईला कॉल तरी कर आणि फक्त रक्षाबंधनासाठीच फक्त तू ये. नंतर तू गेला तरी त्यांचं काही नाही आहे, पण तू फक्त रक्षाबंधनासाठी यावं अशी त्या बहिणीची इच्छा आहे, तिच्या आईची इच्छा आहे. 2 मुली आहेत, तुझी मुलगी पण आज लहान लेकरू आलेलं आहे. आज ते 2 वर्ष झालं बापा विना, म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा काय आई विना भिकारी, तसं आज स्वामी तिन्ही जगाचा आज त्या मुलीला वडील नाहीत. आज म्हणजे वडील असून नसल्यासारखे. आज तिच्या शाळेमध्ये तिला पालक जी मीटिंग असती त्या मीटिंगमध्ये सगळ्यांची आई वडील असतात. आज त्या मुलीचे वडील नसल्यामुळे ती पण कायम, म्हणजे तिच्याशी मी आता बोलल्यानंतर तिने मला म्हटली ना किंवा शाळेमध्ये पालक येतात, मग माझे पालक कुठे, मला पण कधी कधी माझ्या मनाला खूप दुःख होतं. त्यामुळं मी पण सुद्धा माझ्या वडिलांना मी आवाहन करेल की पप्पा कुठं असतील तुम्ही ताबडतोब या, मला तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला गरज आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांचं पण परवा दुःख पाहिलं का, सरांचं पाहिलं. मी तुझी पिंकूताई बोलते. तर मला रक्षाबंधनपर्यंत तू हवा आहेस. तू जिथे कुठे असेल, तो व्हिडिओ पाहत असेल तरी तू मला कॉल कर, मी तिथे येईल तुला घ्यायला. आणि हे सर्वांनी एवढं जास्तीत जास्त पब्लिकपर्यंत पोहोचवावं हेच मी तुला सांगत आहे. आणि एका ताईला काय हवं असतं रक्षाबंधनसाठी? एक पाऊस हवं असतं, दुसरं काही मागणं नाही माझी. माऊली, मी तुझी आई बोलते. मला तुझी खूप आठवण येते. तू मला फोन कर तर मी न्यायला येते. माऊलीचं मी वडील बोलतोय व माऊली कुठं असेल तरी यावं. मग मी काय वाईट कधी बोलणार नाही. तर आम्हाला जीवनात जगण्याचा अर्थ राहिला नाही. आला म्हणजे बेस्ट चांगलं होईल. तुमचं पब्लिकला काय सांगणं आहे, काय आव्हान आहे? पब्लिक सांगणं की त्यांनी आपलं परत मिळवण्याचा प्रयत्न करा. कधी गेले? 2 वर्ष झालं. तपास कुठं तपास भरपूर केला पण काय कुठं गेला नाही. कोणाचा संपर्क नाही तसं काय बांधणं झाली होती? भांडणं नाही, काय नाही.
आता तुमचं काय वाटतं कुठं कुठं तुमच्या नातेवाईकांकडे वगैरे कुठंच ना थोडंसं चौकशी केली सारी, कुठंच काय नाही. मोबाईल वगैरे त्यांचं तुमचं हां, मोबाईल मोबाईल तर काय कुठं लोकेशन लागून ट्रेस वाटत नाही आलं मोबाईल घरी ठेवून गेला नाही. पोलीस काय म्हणतात तपास चालू म्हणजे नुसतं काय ट्रेस आउट होतो ना कधी कधी नाही ना कुठं काय. माझं नाव वैष्णवी. पप्पा तुम्ही कधी येणार आहात? समर्थ विश्वजित तुमची आठवण खूप काढतात. तुम्ही लवकरात लवकर घरी या. आजला राखी बांधायची तुम्हाला. मी दादासाहेब लबडे, शेटफळ तालुका करमाळा. आणि ज्ञानेश्वर हा माझा चुलत भाऊ आहे. आणि गेले 2 वर्ष झालं काही घरात किरकिर न होता अचानक घरातून निघून गेलेला आहे. गेली 2 वर्ष झालं त्याच्या आईची आणि वडिलाची फार म्हणजे केविलवाणी अवस्था झालेली. घरातला एक करता माणूस घरून निघून गेला तर काय अवस्था त्या घराची. 4 बहिणी आहेत, बाचे कंपनी आहेत, चुलत वगैरे भरपूर आहेत. कुणाला काही माणसाला त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला नाही. तरी वडील संप्रदाय विषयात दिंडी वगैरे चालवतात. एवढ्या चांगल्या कुटुंबातला पोरगा अचानक निघून जाणं हे आमच्या सर्वांसाठी फार खराब गोष्ट झाली आहे. तर त्याला मी मीडियाला एकच विनंती करेल, लवकरात लवकर त्याची थोडी प्रसार करून सामान्य माणसापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे आणि तो त्याच्या घरी मिळाला पाहिजे. एवढे मी तुमच्या माध्यमातून त्याला आवाहन करतो, विनंती करतो.